पत्करावा। साहेबांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण होत आहे। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नामे धम्मं शरणं गच्छ। सोलापूर शहरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी मिरवणुकीची जी सांगता मिरवणुकीची या ठिकाणी सकाळपासून सोलापूर महानगरपालिकेचे पहिला जो चित्ररथ असतो तो त्यांना मुख्य मान आहे या मिरवणुकीचा सोलापूर महानगरपालिका जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्याची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आणि सोलापूर शहर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्ये असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 11 वेळा या सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये आलेला या ठिकाणी इतिहास आहे। ज्या वस्तीमध्ये मी राहतो त्याच वस्तीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2 दिवस परिषद घेतले। अनेक परिषद या ठिकाणी बाबासाहेबांनी घेतले। नंतर वळसंगचा या ठिकाणी विहिरीचं उद्घाटन असू द्या, कसबे तडवळकरचं महारमांग परिषदेचं या ठिकाणी असू द्या, कोरडवाडी या ठिकाणी असू द्या, त्यानंतर सोलापूर महानगरपालिकेमध्ये नगरपालिका होती त्यावेळेला 2 वेळा बाबासाहेबांना या नगरपालिकेने मानपत्र या ठिकाणी दिलं। असा मोठा इतिहास या सोलापूर शहर जिल्ह्याला आहे। माता रमाई आंबेडकर आजारी असताना शेटपळ येथील बावी या गावामध्ये कोठारेंच्या त्या ठिकाणी फार्म हाऊस मध्ये बाबासाहेबांनी रमाईची तब्येत सुधारून या ठिकाणी आणून ठेवलं होतं। या सोलापूरचा या ठिकाणी आंबेडकरी विचाराचं या ठिकाणी बहुसंख्य या ठिकाणी बांधव असल्यामुळं बाबासाहेब हयातीमध्ये असल्यापासून बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते। अनेक परंपरा आहे। 14 तारखेच्या नंतरला जो रविवार येतो म्हणजे तारीख कोणती असू दे त्या रविवारच्या दिवशी जी सोलापूर शहरामधील जी लोक बाहेर गेलेले आहेत किंवा इतर पाहुणे रावळे असलेले हे संपूर्ण सर्व लोक या मिरवणुकीमध्ये सहभाग घ्यायला या ठिकाणी येतात। त्याचबरोबर सोलापूर शहरामधील जे आम्ही प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पीव्ही ग्रुपच्या माध्यमातून जो चित्ररथ या ठिकाणी बनवलेला आहे तो कसबे तडवळकरचा या ठिकाणी बाबासाहेबांच्या 51 बैलगाडीच्या माध्यमातून त्यावेळेला बाबासाहेबांची मिरवणूक काढली त्या परिषदेला आल्यानंतर। त्यानंतर जो 14 तळ्याचा बाबासाहेबांच्या जीवनातला सर्वात मोठा संघर्ष जो 14 तळ्याचा पाण्याचा या ठिकाणी 100 वर्ष त्याला पूर्ण या ठिकाणी होतात। त्या अनुषंगाने हे दोन्हीही चित्ररथ अशा पद्धतीनं एक समाजाला प्रेरणा देईल अशा पद्धतीचे या ठिकाणी आम्ही बनवलेला आहे। आणि ह्याच कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी राज्याच्या मंत्रिमंडळामधील विधान परिषदेचे विधानसभेचे आणि पिंपरी चिंचवडचे आमदार अण्णासाहेब बनसोडे, त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विजयकुमार गोरे साहेब, त्यानंतर शिवसेनेचे संसदीय लोकसभेचे गटनेते श्रीकांतजी शिंदे साहेब, त्याचबरोबर राज्याचे समाज कल्याणचे मंत्री आदरणीय संजयजी शिरसाट साहेब, आरोग्य मंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेब असे भरपूर या ठिकाणी मंत्रिमंडळाला त्या ठिकाणी राज्यसभेचे खासदार ज्योती वाघमारे, त्यानंतर कृषी मंत्री श्री दत्तमामा भरणे हे येणार होते। परंतु त्या ठिकाणी अजितदादा गेल्यानंतर तिथले शीख त्या ठिकाणी पोटनिवडणुकीचे निवडणूक चालू असल्यामुळे ते प्रचारामध्ये या ठिकाणी व्यस्त आहेत। त्यांनी या ठिकाणी जयंतीबद्दलच्या शुभेच्छेचा संदेश या ठिकाणी पाठवून दिलेला आहे। सोलापूरची भीम जयंती म्हणजे एक सोलापूरचं ब्रँड आहे। ते ब्रँड या ठिकाणी आम्ही अबाधित ठेवण्याचं काम छत्रपती शिवरायांच्या या चौकातल्या आश्रावड पुतळ्याला अभिवादन करूनच या ठिकाणी मिरवणूक या ठिकाणी सुरुवात करण्याची
आणि त्यानंतर संपवण्याच्या वेळी आम्ही स्टार्ट शिवाजी महाराज आणि एंड सुद्धा शिवाजी महाराज आहे. त्यामुळं शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे. त्यांना या ठिकाणी स्मरण करूनच या ठिकाणी आम्ही पुढे या ठिकाणी मिरवणुकीला सुरुवात करतो. त्यामुळं सोलापूरच्या या भीम मिरवणुकीमध्ये सर्व सहभागी होणाऱ्या सर्व भीम सैनिकांचं या ठिकाणी मी हार्दिक या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो. गौतमजी कसे म्हणतात शहरातील सर्व भीम सैनिकांना विश्वरत्न विश्वभूषण परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त तसेच सोलापूर शहरातून आज 19 एप्रिलला भव्य दिव्य असे शहरातील सर्व मंडळाच्या वतीने आजची मिरवणूक या ठिकाणी पार पडत आहे. आणि खास करून मुकुंदनगर जयंती उत्सव मंडळ असेल, इथे मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या वतीने आजचा हा जो देखावा केलेला आहे. त्या रथामध्ये बडोद्याचे राजे सयाजीराजे गायकवाड यांनी विश्वरत्न विश्वभूषण परमपूज्य महामानवाला आपल्या बाजूला बसून रथामध्ये त्यांची मिरवणूक काढली होती. असे सयाजीराजे यांचा आम्ही देखावा केलेला आहोत. तेव्हा सर्व येणाऱ्या भीम सैनिकांचं मिरवणुकीमध्ये हार्दिक स्वागत करतो आणि सांगतो जय भीम, जय भारत, जय संविधान.